आपल्या सगळ्यांचं या पहिल्याच ठाण्यातल्या विवा लाऊंजमध्ये मनापासून स्वागत. साधारण 16 वेगवेगळे कार्यक्रम या निमित्तानं घडून आलेले आहेत. घरचाच कार्यक्रम असतो त्यामुळे जायचं असतंच, पण तरीसुद्धा काही कार्यक्रम हे आपल्या विशेष आवडीचे असतात, काही पाहुणे विशेष आवडीचे असतात. विजयाबाई असतील, अंजली भागवत तशा होत्या, श्रुती सडोलीकरांचा कार्यक्रम हा असा आपण जायलाच हवं, म्हणजे मलासुद्धा आपण जायलाच हवं असं वाटायला आवडीचे विषय असतात, आवडीचे कलाकार असतात. तसा हा आजचा मुक्ता बर्वे आपल्या कार्यक्रमामध्ये येत आहेत, त्या एक आमच्या जास्त आनंदाचा भाग आहे. वैयक्तिक पातळीवरती पण मी मनापासून स्वागत करतो. अभिनयाच्या मनोरंजनाच्या क्षेत्रात असूनसुद्धा मुक्ता विचार करणारी, अभ्यासू वगैरे वगैरे आहे, आणि वर्तमानपत्राच्या क्षेत्रात असूनसुद्धा आम्ही फक्त मनोरंजन, चम्मत वगैरे वगैरे असे नाही. त्यामुळे हा एका अर्थाने समसमा संयोगो की जाहला म्हणतात तशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे. पुन्हा एकदा मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. रोहन, धन्यवाद. केसरी प्रस्तुत विवा लाऊंज तर्फे तुझं स्वागत. तुझ्या स्वागताला आणि तुला ऐकायला खूप सगळे ठाणेकर उत्सुक आहेत. जास्त आता प्रास्ताविक आणि ओळख मुक्ताची सांगायची अजिबात आवश्यकता नाही आहे कोणालाही. सगळ्यांच्या मनातली अभिनेत्री आहे ती. सगळ्यांच्या मनात तिने खूप प्रेमाचं स्थान मिळवलेलं आहे तिच्या कामामुळे. पण मुक्ता अभिनेत्री व्हायचंय हे कधी डोक्यात आलं? म्हणजे लहानपणापासून मला काम करायचं आहे, मला अभिनय करायचा आहे असं डोक्यात होतं का? म्हणजे लहान मुलं नॉर्मली नाटकं करत असतात, पण नाटक करायचं हे कधी ठरलं? नाटकं मोठी माणसं पण करतात. सगळ्यात आधी प्रश्नाचं उत्तर देण्याआधी लोकसत्ताचे मनापासून आभार, झी 24 तासचे आभार आणि तुम्हा ठाणेकरांचे आभार मनापासून. कारण मला माहीत नव्हतं की मुलाखत ऐकायला सुद्धा गर्दी होऊ शकते. म्हणजे अभिनेत्रीचा अभिनय बघायला याल, माझं नाटक बघायला याल, सिनेमा बघायला याल हे मला माहिती होतं, पण माझी मुलाखत ऐकायला याल, मला काय म्हणायचं आहे, मी काय विचार करते हे ऐकायला याल आणि इतक्या मोठ्या प्रमाणात याल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे खरंच मनापासून थँक्यू सो मच. मी माझ्या मुलाखतीत गप्पा मारताना सगळ्यांना सांगते, सगळे दरवेळेस तितकाच अविश्वास दाखवतात की मी लहानपणी खूपच एक शाय मुलगी होते, घाबरट, फारसे मित्रमैत्रिणी नसलेली आणि फार लोकांमध्ये न मिसळणारी आणि इन जनरलच वावरण्याची, म्हणजे आयुष्यात वावरण्याचीच फारशी भीती वाटणारी कायम अशी एक मुलगी होते. तर मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्याला काय करायचं हे आपल्याला आतनं कळत नाही किंवा आपल्या जवळच्या माणसांना ते ओळखू येत नाही तोपर्यंत मुलं चाचपडत राहतात. तशीच मी चाचपडत होते आणि अत्यंत, आई माझी म्हणते की शांत बाळ होते मी आणि हसतमुख होते, एवढंच. म्हणजे हसायचे फक्त, पण शांत असायचे. आणि मला मित्रमैत्रिणी व्हावेत, माझ्या वयाच्या मुलांमध्ये मी खेळावं या हेतूने माझ्या आईनी पहिल्यांदा एक नाटक लिहिलं माझ्यासाठी, जी स्वतः लहान मुलांसाठी नाटकं लिहिते उत्तम उत्तम विषयांवर. आणि तिच्या नाटकात मी पहिल्यांदा काम केलं आणि मी तेव्हा 5 वर्षाची होते. आणि परी राणी आणि भित्रा ससा असे डबल रोलमध्ये मी, डबल धमाका असं एक परी राणी होतीस. परी राणी आणि भित्रा ससा असे दोन्ही रोल. म्हणजे भित्रा ससाच्या रोलसाठी मला फार कष्ट करावे लागले नसतील तेव्हा, कारण मी खरंच भित्रा ससा होते आणि माझे असे जे 2 दात जे आहेत जे लहानपणापासून तसेच आहेत, त्यामुळे सशाचा गेटअपही करावा लागला नसणार मला तेव्हा. पण परी राणी होण्याकरता मला जरा कष्ट घ्यायला लागले असतील, जे आजवर मला घ्यायला लागत आहेत. अर्थात ही सुरुवात नाही, हे माझं पहिलं काम झालं. पण मी 10वीत असताना परीक्षा संपते 10वीची आणि मोठी सुट्टी लागते, त्यामध्ये आम्ही चिंचवड गावात राहायचो. पुण्याजवळ एक चिंचवड नावाचं गाव आहे, तिकडे आम्ही राहायचो. आणि राज्यनाट्य स्पर्धेसाठी बाबांच्या कंपनीने, टेल्को कंपनीने एक नाटक बसवलं होतं. तर त्यात काम करेल का तुमची मुलगी असं विचारायला ते घरी आले, कारण आमच्या घरात वातावरण होतं. मी जरी फार ॲक्ट्रेस वगैरे नसले, काम करत नसले, तरी माझी आई लिहायची, बाबा उत्तम प्रेक्षक, उत्तम वाचक, माझा मोठा भाऊ तेव्हा काम करायचा बालकलाकार म्हणून. तर यांच्याच घरात ही मुलगी आहे, त्यामुळे हिला काम करता येऊ शकेल किंवा ही स्टेजवर घाबरणार तरी नाही अशा एक हेतूने ते आले होते. तर बरे वेळी तुमची मुलगी काम करेल का? तर हो म्हणाले आणि मला पाठवलं. मला काय सुट्टीच होती आणि सुट्टीत काम करायला मी गेले आणि घर तिघांचा हवामध्ये मी पहिल्यांदा काम केलं. एकतर रत्नाकर मतकरींचं फार सुंदर नाटक आहे आणि मला आवडलंच ते. म्हणजे स्टेजवर लाईट लागणार, पडदा उघडणार, मग सगळे प्रेक्षक आपल्याकडे बघणार आणि मग आपलं नंतर खूप कौतुक करणार, मग कोणी चॉकलेट्स देणार, कोणी शाबासकी देणार. ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्यांनी मला खरं तर आनंद झाला होता.
एवढे सगळे चेहरे खूप कौतुकाने आपल्याकडे बघतायत, या क्षणाचं मला इतकं अप्रूप आहे आजही. त्या गोष्टीमुळे मला खरं तर स्टेजवर काम करण्याची इच्छा निर्माण झाली. 10वीच्या सुट्टीत तुला कळलं की मला नाटक आवडतंय, मला हे जे काही करते ते करायला आवडतंय, आणि त्याच्यानंतर मग तू एक मुद्दा मांडलास की मग मी यातलं शिक्षण घेतलं. तर नेमकं तुझं ते नाटकातलं शिक्षण 10वी नंतर सुरू झालं का मग तो टप्पा उशिरा आला थोडासा? मी नाटक अशा पद्धतीने शिकावं हा निर्णय पण माझ्या घरच्यांचा आणि माझ्या भावाचा होता. 2 ऑप्शन्स होते आमच्याकडे, एक तर दिल्ली NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा किंवा ललित कला केंद्र. आणि मला वाटायचं की नाट्यशास्त्राचा अभ्यास म्हणजे स्टेजवर काम करायला देणार, म्हणजे तेवढंच असतं ना आपलं की स्टेजवर काम करायचंय. पण तसं नव्हतं. त्या अभ्यासक्रमात 3 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये माझं पहिलं 1.5 वर्ष हे बॅकस्टेज एक्सप्लोअर करण्यातच गेलं. म्हणजे मला कोणी स्टेजवर मी स्लो लर्नर आहे असं मला वाटतं, किंवा सुरुवात उशिरा करते. म्हणजे सगळ्या गोष्टींचा अंदाज आल्याशिवाय मी त्यात पूर्णपणे अशी इन होत नाही, किंवा असं काहीतरी असावं माझा स्वभाव. त्यामुळे पहिलं 1.5 वर्ष मी शांतपणे पुस्तकं वाचत होते, कॉस्ट्युम्स करत होते, मेकअप करत होते, सेट डिझायनिंग केलं, लाईट्स केले. आणि पुढचं 1.5 वर्ष मात्र मी व्यवस्थित अभिनय करू लागले. आणि त्या बॅकस्टेजच्या केलेल्या अभ्यासाचा मला आता स्टेजवर उभं राहताना खूप उपयोग होतो. म्हणजे मला कळू शकतं की हा जर लाईट माझ्यावर दिला असेल तर तो मी कसा घ्यायचा आहे. आळेकरांसारख्या डीन बरोबर, कारण ते प्रशासकीय काम पण आहे आणि परत ते क्रिएटिव्ह पण आहे, तर तो सगळा एक्सपिरियन्स आणि त्या केंद्रातलं वातावरण नेमकं कसं होतं त्यावेळी? फार सुंदर वातावरण होतं विद्यापीठातलं. एकतर पुणे विद्यापीठाचा परिसर खूप रम्य आहे. त्यात एक आमचा छोटासा बंगला आहे, आणि सर आणि त्या अनुषंगाने येणारे असंख्य मोठी लोक, म्हणजे जब्बार पटेल आले, विजया मेहता आल्या, नंतर दिलीप प्रभावळकर आले, ज्योती सुभाष आल्या, भक्ती बर्वे, ही सगळी माणसं आम्हाला अशी बघायला मिळाली. जे तुमचं घडण्याचं वय असतं त्या घडण्याच्या वयात ती माणसं तुम्हाला अशी मिळणं आणि तुम्हाला हवे तसे त्यांना लुटा असं ते होतं. कारण ते आमच्याबरोबर बसून कटिंग प्यायचो आम्ही त्यांच्याबरोबर. म्हणजे आळेकर सरांबरोबर बसून, वामन केंद्रांबरोबर बसून कटिंग मारले आम्ही. या लेवलला ते मित्र झाले आमचे. आणि आम्हाला असं खुली पुस्तकं होती की तुम्ही या, तुम्ही विचारा आणि तुम्ही घ्या तुम्हाला जे हवं ते. त्यामुळे ही पर्वणी होती. त्या गोष्टी खूप आवडत होत्या, आणि तुम्हाला हवं ते करण्याची जेव्हा तुम्हाला 24 तास परवानगी मिळते, आणि ज्याची मी पदवी घेऊ शकणार होते, त्यामुळे मी मोकळी झाले एकतर. आणि मग उत्तमोत्तम संहिता आम्हाला अभ्यासाला मिळाल्या. मृच्छकटिकम सारखं नाटक केलं, किंवा सखाराम बाइंडर, किंवा मीडिया, किंवा नशीबवान बाईचे 2 नावाचा एक 15 मिनिटाचा एक आळेकर सरांनी बसवलेला एक 1 वुमन शो होता. साधारण वर्गामध्ये बाई मी खडू आणायला मी जाऊ का, अशी जी मुलं असतात ना, त्या मुलांच्या कॅटेगरीत मी गेले होते साधारण. की काय इम्प्रोव्हायझेशन, बाई मी येऊ. त्या पुढचा प्रवासही तितकाच महत्त्वाचा असणार 100%. कारण पुण्याची मुलगी नाट्यशास्त्रात प्रशिक्षण घेतलेली असली तरीही पुण्याहून मुंबईला येते. तो स्ट्रगल पिरियड कसा होता? मला इतकी घाई झाली होती मुंबईत यायची, खरं सांगते, की मला स्वप्न वगैरेच पडायचे. म्हणजे आम्ही असे सगळे येडेच लोक सगळे आमच्या डिपार्टमेंटचे. तर आम्ही शेवटच्या इम्प्रोव्हायझेशन्समध्ये अशा गाण्यांवर इम्प्रोव्हायझेशन्स करायचो. की मी अशी सॅक लावलेली आहे पाठीला, हातात माझी फाईल आहे, आणि मी वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये स्ट्रगल करायला जाते. आणि शानचं एक गाणं होतं तेव्हा, फेमस अल्बम होता तो, तन्हा दिल तन्हा सफर, आंखों में सपने लिए, आंखों में सपने लिए वगैरे असं एक ते गाणं. आणि मी अशी पाण्याची बाटली घेऊन, ते मुंबईचे टिपिकल मुंबई म्हणून एक सिग्नल क्रॉस करताना खूप लोक दाखवतात ना सिनेमात, ते तेव्हा मी सिनेमातच पाहिलं होतं. ऑब्व्हियसली मुंबई काही बघितली नव्हती. त्या रस्त्याच्या मध्यभागी मी डिवायडरवर उभी आहे, आणि अशी गर्दी जाते, आणि टॅक्स्या पिवळ्या काळ्या जात आहेत, ट्रेन धावते, आणि मी अशी उन्हातानात भटके. असे स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करण्याकरता मी माझी परीक्षा संपली आणि दुसऱ्या दिवशी मुंबईत आले राहायला. त्यामुळे मंगेश कदमांनी मला माझं पहिलं नाटक दिलं. राजीव नाईक आणि मंगेश कदम सरांमुळे मला ते नाटक मिळालं. ते म्हणजे आम्हाला वेगळं व्हायचं नावाचं नाटक. सुयोग संस्थेचं नाटक होतं, रत्नाकर मतकरेंनी लिहिलेलं. आणि मग माझं काम सुरू झालं, प्रवास सुरू झाला. हां. आणि मी मनापासून सांगते की माझं स्ट्रगल, जे अशा खूप स्ट्रगलच्या मोठ्या गोष्टी असतात तसं नाही आहे माझं स्ट्रगल. मी कष्ट मनापासून केले. मला एका कामातनं दुसरं काम छान मिळत गेलं, छान. फक्त मी पेशन्स मात्र खूप ठेवला होता. मी घाई केली नाही. कारण जर काळ बघितलात आणि कामाची संख्या बघितली तर संख्यात्मक काम माझं थोडं कमी आहे. मी दर्जाला जास्त महत्त्व देते. त्यामुळे मी थांबून काम करते. त्या मधल्या काळात मात्र मला बरंच वेगळं शिक्षण मिळालं, ज्याला पुन्हा मला माझ्या जवळ आलेल्या माणसांनी, माझ्या मुंबईतल्या नवीन मित्रमैत्रिणींनी आणि माझ्या घरच्यांनी मला खूप चांगल्या गोष्टी दिल्या, पॉझिटिव्ह गोष्टी दिल्या.
त्यात सगळ्यामध्ये मी नक्की आवर्जून उल्लेख करेन म्हणजे माझं दुसरं जे नाटक होतं देहभान नावाचं, त्यात नीना कुलकर्णी माझ्याबरोबर होती, रसिका, सुप्रिया मतकरी किंवा संजय मोने, ही माणसं माझ्या जवळ आली होती तोपर्यंत माझ्या पुढच्या नाटकांमध्ये. आणि त्यांच्याकडनं मला बऱ्याच गोष्टी मिळाल्या की या क्षेत्रात सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं माहिती आहे का मला, काम नसतानाचा काळ तुम्ही मेंटली आणि हेल्दी घालवायला पाहिजे. मेंटली हेल्दी पण आणि शरीराने हेल्दी पण. तो मधला काळ जर तुम्ही छान राहू शकलात तर पुन्हा जेव्हा काम तुमच्याकडे येतं तेव्हा तुम्ही ते फार मनापासून करू शकता. आणि तो काळ हेल्दी कसा घालवायचा, तो चांगला फ्रुटफुल कसा घालवायचा, स्वतःसाठी ग्रूमिंगचा कसा घालवायचा, हे मला माझ्या जवळच्या माणसाने खूप शिकवलं. क्षेत्र कुठलंही असलं तरी माणूस म्हणून तुम्ही जेव्हा डेव्हलप करता स्वतःला आणि चांगले ग्रूम होता तेव्हा त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या कामात पडत राहतं. ज्याचा प्रयत्न मी करते की मला बरं माणूस व्हायचंय, मग मी बरी ॲक्ट्रेस आपोआप होत राहील करायची. चित्रपटाकडे वळावंसं वाटलं का ते होतं डोक्यात पहिल्यापासून? कारण नाटक करणारा माणूस चित्रपट करणाऱ्या माणसाबद्दल थोडं वेगळं बोलतो, चित्रपट करणारी माणसं नाटकाकडे साठी वेळ नाही असं म्हणतात. तू दोन्ही केलंयस, अजूनही करतेस. ठरवलं नव्हतं पण मला नेहमीच आपल्याला न येणाऱ्या गोष्टींविषयी कुतूहल वाटत असतं, तसं वाटतं. त्यामुळे सिनेमात मला काम करून बघायचं होतंच, कारण ते मी कधी केलेलं नव्हतं. आणि माझ्या सुदैवाने मला माझ्या देहभान नावाच्या नाटकातलं काम बघून पहिली फिल्म मिळाली, चकवा नावाची, अतुल कुलकर्णी, दीपा परब. आणि त्यामध्ये माझा छोटासा रोल होता. जतीन वागळेची ती फिल्म होती, त्याचा पण पहिला सिनेमा, माझा पण पहिला सिनेमा. आणि खूप चुकले मी काम करताना, खूप मजा आली. म्हणजे शिरीष देसाई नावाचा आमचा सिनेमॅटोग्राफर होता, त्यांनी फार छान सांगितलं मला. पहिल्याच सिनेमात फार मस्त माणूस मिळाला. त्यांनी सांगितलं की मी नाटकासारखं काम करायला लागले, क्लोज वगैरे असं काही माझ्या डोक्यातच नाही की आता एवढीच दिसणार आहे, एवढी मिड शॉट वगैरे असं काही नाही. आपलं यायचं, काम करायचं, जायचं, एवढं डोक्यात होतं. तर शिरीष म्हणाला की पहिला शॉट झाला, त्यांनी मला मात्र सांगितलं तुझी एंट्री घेतोय आपण, आधी पावलं दिसतील मग आपण वगैरे असं. मला काही नाही, मी अख्खं काम करू, पावलं दिसून नाही तर डोळे दिसून, मी माझं काम करणं माझं ठरलं होतं. आणि काही बरा झाला नसणार ऑब्व्हियसली शॉट, कारण पावलाचं शॉट असताना जर मी डोळे हलवत असेल तर काय उपयोग आहे. त्यांनी मला बाजूला घेतलं, तू मस्त काम करतेस बाळा, तुला एक गंमत सांगतो की स्क्रीनवर आपण जेव्हा काम करतो ना सिनेमात, तेव्हा आपण असतो त्याच्यापेक्षा 40 फूट आपण दिसतो, हे तुला माहिती आहे का? म्हणलं हो का? म्हणलं हो. माहिती तू माझ्याकडे बघतेस, हे जर मी शूट केलं तुझा चेहरा आणि तू इकडनं इकडे जर नजर हलवलीस तर असं स्क्रीनभर तुझे डोळे हलताना दिसतील, मजा आहे ना? तर मी एकदम घाबरले, म्हणलं हो मजा आहे खरं तर, पण म्हणजे हे जरा अवघड आहे नाही का? मग मला हळूहळू कळायला लागलं की अरे आता पावलांचा शॉट म्हणजे मग काय, आता फक्त पडद्यावर जर पावलं दिसणार असतील तर मला काय काय करायला लागेल. मग माझ्या अंगठ्याच्या नखाने मी जमीन कुरतडून बघू का? मग ते छोट्या गोष्टी आल्या, मग ते एक्सपेरिमेंट करणं आलं. मग पुन्हा मला त्यांनी वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू दिल्यावर, वेगळा अँगल दिल्यावर त्याच्याकडे तसं बघणं, हे मी एक भोचक विद्यार्थिनी असल्यामुळे ते करू लागले. पण ते कोणीतरी मला सांगायला लागलं त्याकरता, आणि मग माझा हळूहळू तो सिनेमाकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याचा प्रवास सुरू झाला. आपल्याकडे बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न आलेत, तर त्यांच्यातर्फे मी आणि अरुंधती तुला विचारू आम्ही. वर्षा राजीव सोनक यांचा प्रश्न आहे की आपला अभिनय उत्कट आणि उत्स्फूर्त आहे, तरी जाहिरात क्षेत्रात तुम्ही फारशा दिसत नाही, असं का? तुम्हाला रोज टीव्हीवर बघायला आवडेल असं त्या म्हणतात. मलाही आवडेल खरं, आणि जाहिरातीत पैसे पण खूप जास्त आहेत. पण आपल्याला असं वाटतं की स्क्रीनवर दिसतं म्हणजे ती सगळी माध्यमं एकच आहेत, पण असं नाही आहे. जाहिरात हा एक वेगळा करिअरचा पाथ आहे आणि त्यासाठी खूप जास्त वेळ मागतं हे क्षेत्र. म्हणजे माझ्या ज्या मैत्रिणी जाहिरातीत कामं करतात त्या महिने कितीतरी ऑडिशन्स देतात, मग शॉर्टलिस्ट होतात, आणि हेच एक करिअर आहे. मग मी जाहिरात करायचं ठरवलं तुमची इच्छा पूर्ण करायची म्हणून, तर मी तुम्हाला वर्षभर दुसऱ्या कशातच दिसणार नाही, आणि मग एकच जाहिरात कधीतरी तुम्हाला माझी बघायला मिळेल. तर तसं नको ना व्हायला, म्हणून मी त्या जाहिरातीकडे अजून वळलेच नाही खरं तर, कारण ते खूप वेगळं डिफिकल्ट माध्यम आहे, वेगळं करिअरचं क्षेत्र वेगळं आहे. ते मला आवडेल पण तेवढा वेळ मी कधी काढू शकेन मला माहीत नाही अजून, म्हणून मी अजून जाहिरातीत काम नाही केलं. भूमिकेविषयी शशिकांत गणपुले यांनी विचारलंय, वेट अंटिल डार्कमध्ये ऑड्री हेपबर्ननी जी भूमिका केली होती त्याप्रमाणे काम करणं, अंधाचं काम केलं होतं त्यांनी, तसं काम करणं अवघड आहे का? कारण भावना फक्त चेहरा
म्हणजे चेहऱ्याचे हावभाव आणि आवाज यातनंच व्यक्त कराव्या लागतात अशा भूमिकेत, कारण डोळे काहीच तुमचे बोलत नाहीत, ते एकदम निर्जीव दाखवायला. बरोबर. तर तशा प्रकारचं काम तुम्हाला करायला आवडेल का असं विचारता येतं. हो, फारच चॅलेंजिंग तो सिनेमा आहे, त्यातलंच काम खूपच हे आहे आणि चॅलेंजिंग रोल आहे हा खऱ्या अर्थाने. तर माझ्याकडे जे नेहमीच मला अवघड वाटणाऱ्या भूमिका असतात त्या मी करतेच. अजून तरी तसा माझ्यापर्यंत आलेला नाही आहे रोल. आणि जेव्हा एखाद्या माणसाचं एखादं हे वीक असतं, अंग वीक असतं, तेव्हा दुसऱ्या ठिकाणी त्याला खूप जास्त गती असते. मी पुण्यातले एक अंधशाळा आहे पुण्यामध्ये, तिथे मी जात असते. तिकडे माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, ज्या पोरी आहेत, त्यांना मी आवडते, माझा आवाज ऐकायला आवडतो. पण त्या मला असं म्हणतात तिकडे भेटायला गेलं की आम्ही तुझी सगळी कामं बघतो ताई. त्यामुळे मला किंवा तुम्हाला असं वाटतं की त्यांना दिसत नाही, पण त्यांना त्या बघतच असतात. मुक्ता, तू जेवढी म्हणजे तू संवेदनशील आहेस हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण ती लिहिते हेही माहिती आहे, पण ती खूप छान कविताही लिहिते असं आम्हाला कळलंय. तर एखादी कविता ऐकवशील का आम्हाला सगळ्यांना? हो. कवीला कविता ऐकवशील का अशी संधी फार कमी वेळा येते. आता मी मध्ये बसलेच आहे आणि माझीच मुलाखत चालली आहे, त्यामुळे मला त्यांना विचारायलाच लागणार आहे. आणि आता मी जे म्हणेन ते तुम्हाला ऐकायला लागेल. मला माझ्या भूमिकांविषयी काय वाटतं, म्हणजे कशा दिसत्या, मला जेव्हा मी अप्रोच होत असते तेव्हा त्या काय काय वाटतात याच्याविषयी छोटंसं लिहिलंय, ते एक फक्त तुम्हाला वाचून दाखवते. तू पाण्याच्या रंगाची खळाळ वाहणारी, म्हणजे मला प्रोसेसमध्ये ती भूमिका अशी वाटत राहते. तू पाण्याच्या रंगाची खळाळ वाहणारी, आनंद देणारी झऱ्याची लहर, फुलांच्या वासाची गंधाळ मधाळ भरून राहणारी सुगंधी लहर. तू धुक्याच्या देहाची धुसर अंधुक, कारण आम्ही शोधत राहतो ना नक्की कसं आहे हे शेवटपर्यंत कळत नाही. त्यामुळे तू धुक्याच्या देहाची धुसर अंधुक, निघून जाणारी पावसाची सर, कारण जशी भूमिका येते तशी ती निघूनही जाते. तू माझ्याच आतली माझ्याच सारखी, मलाच होणारी आतली चाहुल तू. क्या बात आहे, क्या बात आहे. तर मला माझी भूमिका अशी वाटत राहते, त्यामुळे ती असं कधीतरी होतं, किंवा मला या क्षेत्रात मी आले किंवा हे क्षेत्र वेगळं काहीतरी मला शोधत होते, त्याच्याविषयीचं एक काहीतरी लिहिलंय. श्वास देहात साठला देह धुक्यात लोटला, श्वास देहात साठला देह धुक्यात लोटला, धुक्यामध्ये शोधू काय, धुक्यामध्ये शोधू वाट पुढे अंधार दाटला. काय शोधाया निघाले कुठे येऊन ठेपले, काय शोधाया निघाले कुठे येऊन ठेपले, कसे अनोख्या दिशेने असे पाऊल पडले. पुढे काहीच दिसेना तरी शोध थांबवेना, पुढे काहीच दिसेना तरी शोध थांबवेना, धुक्या पल्याडचे कोण हाकारते ते कळेना. वाट अनवट पुसट चालताना फरफट, वाट अनवट पुसट चालताना फरफट, तरी जिंकावासा वाटे अनोळखी सारी पाट. क्या बात आहे. पाय चालून थकले जुने सारे दुरावले, पाय चालून थकले जुने सारे दुरावले, मोडण्याच्या या क्षणाला सारे धुकेच फाटले. धुके फाटल्याच्या क्षणी सारा शोधही थांबला. बहुतेक पुढे काहीतरी दिसलं. धुके फाटल्याच्या क्षणी सारा शोधही थांबला, तुझ्या एका दिसण्याने शांत झाला गलबला. क्या बात आहे. स्वच्छ पांढरा प्रकाश त्यात तुझा सहवास, माझ्या दाटेल्या श्वासाला आता फक्त तुझी आस. क्या बात आहे, क्या बात आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.